ऊसाच्या FRP साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचं आंदोलन पेटलंय। त्यानंतर साखर आयुक्तांनी 39 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिलेत। पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊसाचं आंदोलन पेटलं। 39 कारखान्यांवर जप्तीचे आदेश। स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश। गळीत हंगाम सुरू होऊन 3 महिने उलटले तरीही साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP दिलेला नाही। त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत। राज्यातील 154 कारखान्यांनी शेतकऱ्यांचे तब्बल 5300 कोटी रुपये थकवलेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर आता 39 साखर कारखान्यांची जप्ती करावी असे आदेश साखर आयुक्तांनी दिलेत। एका बाजूला संप मोर्चे या गोष्टी होतीलच, दुसऱ्या बाजूला कायद्याची लढाई स्वाभिमानी शेतकरी संघटना लढणार आहे। हे आदेश मिळाल्यानंतर तात्काळ कोर्टामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहोत। जर कदाचित कारखानदार आणि सरकार दोघे मिळून जर कोर्टातून हा निर्णय साधारणतः हद्दपार करण्याच्या अनुषंगाने जर काही चाली खेळत असतील तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही वरिष्ठ कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करणार आहोत। या आदेशामुळे कारखानदारांचे धाबे दणाणलेत। आता या आदेशाप्रमाणे कारवाई करावी म्हणूनही स्वाभिमानी आंदोलन करणार आहे। एक तर साखर आमच्या ताब्यात द्या, नाहीतर आम्हाला ते पैसे साखर जप्त करून विकून आम्हाला शेतकऱ्यांना पैसे द्या, असं आम्ही उद्यापासून आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचं चालू आहे। स्वाभिमानीचा आक्रमक पवित्रा पाहता साखर कारखाने नमतं घेणार का हेच पाहायचंय। कॅमेरामन सचिन सावंतसह संभाजी थोरात, साम TV, कोल्हापूर।